महापौरांच्या हातात 1 कोटीचं घड्याळ। मुंबईच्या महापौर घड्याळामुळे चर्चेत। व्हायरल फोटो मागचं सत्य काय? हा फोटो आहे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा आणि यांच्या हातातील घड्याळ हे तब्बल 1 कोटींचा असल्याचा दावा करण्यात आलाय। सोशल मीडियावर हा फोटो आणि मेसेज प्रचंड व्हायरल होतोय, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। खरंच रितू तावडे यांच्या हातातील दिसणारं हे घड्याळ 1 कोटींचं आहे का? महापौर झाल्यानंतर त्यांनी हे घड्याळ घेतल्याचा दावा करण्यात आलाय, त्यामुळे सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडलाय। घड्याळाच्या फोटोसोबत मेसेज काय व्हायरल होतोय पाहूया। महापौरांच्या हातात महागडं घड्याळ, येलो गोल्ड रोलेक्स डेटोनो लाईट डायल याची रिटेल किंमत 60 ते 70 लाख रुपये आहे। भारतात मार्केटप्रमाणे 1 कोटीपेक्षा जास्त किंमत आहे। हा मेसेज व्हायरल होतोय आणि यावरून बऱ्याच कमेंट केल्या जात आहेत। त्यामुळे रितू तावडे महापौरपदी विराजमान झाल्यानंतर महिन्याभराच्या आतच हातातील घड्याळामुळे वादात सापडल्यात। काहींनी तर महापौर झाल्या हे घड्याळ घेतल्याचा दावा केलाय। पण खरंच मुंबईच्या महापौर एवढं महागडं घड्याळ घालतात का? हा विषय चर्चेचा असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। त्यावेळी याबाबत रितू तावडेंनी स्पष्टीकरण दिलंय। ही पोस्ट पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे। माझ्या हातातील घड्याळ मायकल कोर्स कंपनीचं आहे, ते रोलेक्स डेटोनाचं नाही। त्यामुळे लाखो कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही। अफवा पसरवणं हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे। अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही। स्वतः महापौरांनी त्यांच्या हातातील घड्याळ 1 कोटीचं असल्याचा दावा खोडून काढलाय। हे घड्याळ रोलेक्स डेटोनाचं नसून मायकल कोर्स कंपनीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांनी जरी दावा फेटाळला असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मालमत्तेविषयी नागरिकांमध्ये नेहमीच कुतूहल राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।